मित्र हो, आपल्या वयानुसार आपलं वजन, उंची, श्वासाचा दर, नाडीचा ठोका, बीपी, शुगर आणि शरीराचं तापमान किती असावं ते घरच्या घरी कसं तपासावं, त्याच्यामध्ये काही कमी जास्त झालंय हे कसं ओळखावं आणि जर समजा तसं काही गडबड झाली तर त्यासाठी काय करावं याबद्दल मी तुम्हाला सविस्तर शास्त्रीय माहिती समजेल अशा भाषेमध्ये सविस्तर सांगणार आहे। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बारकाईनं मुद्द्याना मुद्दा समजून घ्या। जर तुम्ही हा व्हिडिओ पुढे पळवत ऐकलात तर तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटाच होऊन बसेल। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला का बरं सांगायच्या, त्याचं मुख्य कारण असं आहे की बऱ्याच जणांना दरवेळी डॉक्टरांकडे जाणं शक्य नसतं। त्याच्या मागची काही कारण आहेत। काही जणांकडे पैसे नसतात, परिस्थिती नसते, काही जणांच्या पासून डॉक्टर लांब असतात, काही जणांना इमर्जन्सी असते, रात्री अपरात्री असं काही झालं तर लगेच डॉक्टरकडे जाता येत नाही। परंतु कारण कुठलं का असेना, तुमच्या आरोग्याला, तुमच्या शरीराला धोका होऊ नये यासाठी हा व्हिडिओ मी केलाय। कारण या सगळ्या गोष्टींची एक जुजबी माहिती जर तुम्हाला असेल, प्राथमिक माहिती जर तुम्हाला असेल तर तुम्ही वेळीच सावध होऊ शकता, वेळीच उपाययोजना करू शकता, वेळीच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या, याच्यामध्ये काही गडबड आहे हे तुम्हाला जाणवलं तर लगेचच तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला, उपचार, मार्गदर्शन घेऊन तुमच्या आजाराचं वेळेवर निदान करता येईल, त्याच्यावरती योग्य उपचार, सल्ला, मार्गदर्शन घेता येईल आणि तुमचा आजार पूर्णपणे बरा होईल। जो पुढचा धोका आहे तो देखील टाळता येऊ शकतो। हल्ली आपण रोज बातम्या बघतोय, अचानक काहीतरी झालं आणि त्याचा जीव गेला, परंतु हे अचानक होत नसतं। शरीरामध्ये याची हालचाल चालू असते, याची चाहूल शरीर आपल्याला देत असतं, सांगत असतं, पण आपलं लक्ष नसतं। पण आता सांगितलेल्या ह्या 6 गोष्टी आहेत, या 6 गोष्टीवरून आपल्याला आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य कसं आहे, ठणठणीत तर आहे ना, त्याच्यामध्ये काही गडबड तर नाही ना, याचा अंदाज येऊ शकतो। कारण मित्र हो, आपल्या उंचीचा, वजनाचा, श्वासाच्या गतीचा, नाडीच्या ठोक्याचा, बीपीचा, शुगरचा आणि तापमानाचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी अत्यंतिक जवळचा संबंध आहे। त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहित असल्याच पाहिजे। सगळ्यात सुरुवातीला पाहूया की आपलं वयानुसार वजन किती असावं। मित्र हो, जेव्हा एखादं बाळ जन्म घेतं तेव्हा त्याचं जन्मतः वजन हे 2.5 ते 3 किलो असावं असं नॉर्मली आपल्या भारत देशामध्ये गृहीत धरलं जातं। जेव्हा ते बाळ 6 महिन्याचं होतं तेव्हा त्याच्या जन्माच्या वजनाच्या ते दुप्पट झालं पाहिजे। जेव्हा ते बाळ 1 वर्षाचं होतं तेव्हा त्याच्या जन्माच्या वजनाच्या ते तिप्पट झालं पाहिजे। म्हणजे जर जन्मताना त्या बाळाचं वजन 3 किलो आहे तर 1 वर्षाचं झाल्यानंतर त्याचं वजन किती झालं पाहिजे, 9 किलो झालं पाहिजे। आणि हळूहळू हे वजन वाढत गेलं पाहिजे। कधीपर्यंत गेलं पाहिजे, साधारण 18-20 वयापर्यंत। असं का बरं? कारण 18-20 वयापर्यंत आपली उंची वाढत असते, त्याच्यानंतर आपली उंची बंद होते वाढायची आणि तेव्हा वजन देखील आपलं स्थिर झालं पाहिजे। म्हणजे वाढीचं वय जे आहे 18-20 वर्षापर्यंत, हळूहळू आपलं वजन वाढलं पाहिजे उंचीच्या प्रमाणामध्ये। अशा वेळेला आपलं वजन किती असलं पाहिजे, ज्याला आपण आदर्श वजन असं म्हणतो, तर आपल्या उंचीच्या प्रमाणामध्ये असलं पाहिजे। ते कसं? तर जर साधारण तुमची उंची सेंटीमीटर मध्ये मोजली असता 170 सेंटीमीटर आहे, त्याच्यामधून 100 मायनस करा, जो काही आकडा राहील तो तुमचं वजन असलं पाहिजे। म्हणजे 170 सेंटीमीटर उंची असणाऱ्या व्यक्तीचं वजन किती असलं पाहिजे, 70। 175 सेंटीमीटर उंची आहे, 75 वजन। 165 आहे, 65 वजन असलं पाहिजे। त्याच्यापेक्षा ते वजन जास्त झालं नाही पाहिजे। त्याचं कारण देखील मी तुम्हाला सांगतो। जेव्हा ह्या आदर्श वजनापेक्षा जास्त वजन आपल्या शरीराचं वाढतं तेव्हा आपल्या शरीरातील सगळ्या अवयवांवरती ताण येतो, लोड येतो, त्यांना जास्तीचं काम करावं लागतं। तुम्ही बघा, जेवढी मोठी बिल्डिंग तेवढा मेंटेनन्स जास्त। जेव्हा तुमच्या शरीराचं वजन वाढतं, सरफेस एरिया वाढतो, बॉडी मास वाढतो, तेव्हा तुमच्या अवयवांना जास्तीचा ताण येतो, ते वारंवार आजारी पडायला लागतात, त्यांचं काम बिघडून जातं आणि तुम्हाला गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात। शिवाय लठ्ठपणा हे अनेक आजारांचं माहेरघर आहे। एकदा तुमचं वजन उंचीच्या प्रमाणामध्ये जास्त वाढलं, एकदा तुम्ही लठ्ठ वाढला, जो ओबेसिटी तुमची वाढली, तर तुम्हाला बीपी येतो, शुगर येतो, हृदय रक्तवाहिन्यांचे आजार येतात, पॅरालिसिसचा धोका जास्त वाढतो, लिव्हरमध्ये चरबी जमा होऊन लिव्हरच्या तक्रारी वाढतात, कावीळ होऊ शकतो। यासोबतच तुम्हाला तुमच्या पचनशक्तीवर देखील जास्तीचा ताण येऊन तुमची पचनशक्ती बिघडू शकते, तुमच्या सांध्यांवरती जास्तीचा ताण येऊन तुम्हाला संधिवात देखील होऊ शकतो। त्यामुळे लक्षात ठेवा, तुमचं वजन हे आदर्शच असलं पाहिजे। नसेल तर त्यासाठी काय करायचं याबद्दल देखील आपण आपल्या चॅनलवरती खूप सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणारे व्हिडिओ बनवले, ते तुम्ही आवर्जून जाऊन पहा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। आता हे वजन घरच्या घरी कसं बघायचं, तर घरच्या घरी तुम्ही वजनाची मशीन आणून ठेवू शकता। साधारण 1200-1500 पर्यंत ह्या मशीनी येतात। घरातल्या सगळ्यांचंच वजन तुम्ही दर आठवड्याला, महिन्याला बघू शकता। त्यामुळे तुमच्या वजनाचा, तुमच्या आरोग्याचा तुम्हाला चांगला अंदाज येईल। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा पाहूया, तो म्हणजे उंची। आता उंची किती असावं? साधारण बाळ जन्मल्यानंतर त्याची उंची ही 1.5 फूट असते। त्याच्यानंतर बाळ जेव्हा 10 वर्षाचं
वर्षाचं होतं, 10 वर्षाच्या पुढे त्याची उंची कमीत कमी 4 फुटाच्या वर गेली पाहिजे. आणि जेव्हा ते प्रौढ होतं तेव्हा त्याची उंची साधारण 5, 5.25, 5.5 पर्यंत गेली पाहिजे. उंचीचा जास्त संबंध कुठे येतो तर तुम्हाला जर कुठं काही जॉब करायचा असेल, जसं की सैन्यामध्ये जायचं असेल, पोलीसमध्ये भरती व्हायचं असेल, किंवा काही स्पोर्ट्स तुम्हाला खेळायचे असतील, आणि सगळ्यात महत्वाचं लग्नाच्या वेळेला उंचीचा संबंध येतो. साधारण 5 फूट 6 इंच उंची असलेली महिला ही नॉर्मल उंचीची समजली जाते. आणि ढोबळमानानं 4 फूट 11 इंच पेक्षा जर उंची कमी असेल तर ती उंची कमी समजली जाते स्त्रियांच्या मध्ये. आणि 6 फुटापेक्षा जास्त उंची असेल त्या स्त्रीची तर ती स्त्री जास्त उंच समजली जाते. आणि पुरुषांच्या मध्ये साधारण ढोबळमानानं 5 फूट 11 इंच उंची ही नॉर्मल समजली जाते. आणि जर त्या पुरुषाची उंची ही 5 फूट 4 इंचापेक्षा कमी असेल तर त्याची उंची कमी समजली जाते. आणि जर त्याची उंची 6 फूट 3 इंचापेक्षा जास्त असेल तर तो अति जास्त उंच समजला जातो. आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ढोबळमानाने सांगितलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की माझी उंची याच्यापेक्षा तुम्ही सांगितल्यापेक्षा डॉक्टर कमी आहे, मग मी बुटका झालो का? असं अजिबात नाही. लगेचच मी बुटका आहे, मी खूप उंच आहे असं गैरसमज करून घेऊ नका. आपली उंची कशी असावी, किती असावी हे कशावर अवलंबून आहे लक्षात घ्या. DNA कसा आहे आपला, आपल्या आईवडिलाची उंची कशी आहे, आपल्या शरीरामध्ये पिट्युटरी ग्रंथी आहे डोक्याच्या पाठीमागं, तिथं ग्रोथ हार्मोन नावाचा हार्मोन स्त्रावला जातो, संप्रेरक स्त्रावला जातो, त्याच्यावर देखील आपली उंची अवलंबून असते. आणि हा कसा स्त्रावावा हे आपल्या अनुवंशिकतेवर अवलंबून असतं. सोबतच आपल्या गळ्यामध्ये घशामध्ये थायरॉइड ग्रंथी आहे, याचा देखील खूप महत्वाचा रोल आहे उंची वाढण्यामध्ये. तुमचा आहार कसा आहे, तुमच्या शारीरिक हालचाली कशा आहेत, तुम्ही कुठल्या व्यायाम प्रकार करता, सायकल खेळता का, दोरीवरच्या उड्या मारता का, अजून काही योगा मेडिटेशन करता का, ह्या सगळ्या गोष्टीवरून ठरतं की तुमची उंची कशी वाढावी किंवा वाढीच्या वयामध्ये तुमचा आहार कसा आहे, तुम्ही कशा प्रकारे शरीराचं पोषण न्यूट्रिशन झालंय हे देखील महत्वाचं असतं. जसं वजनाचं नियंत्रण आपल्या हातामध्ये आहे तसं उंचीचं नियंत्रण आपल्या हातामध्ये नाही. आणि अजून एक महत्वाची गोष्ट उंचीच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा, बरेच लोक स्वतःला बुटके समजतात, त्यांनी कधी उंची कमी आहे असं म्हणून स्वतःला कमी समजू नका. कारण लक्षात ठेवा, मूर्ती लहान आणि कीर्ती महान असते. जरी तुमची उंची कमी वाटत असेल तुम्ही तर तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून, चालण्यातून तुम्ही अभ्यास करा, नॉलेज मिळवा, एकूण एक तुमची चांगली पर्सनॅलिटी बनवतो, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप करा, तुम्हाला तुमच्या उंचीचा कधीही कमीपणा वाटणार नाही. तुमचं वजन उंचीच्या मानानं प्रमाणामध्ये असेल, तुम्ही कधी आजारी पडत नसाल, तुम्ही मनानं चांगले प्रसन्न असाल, आनंदी असाल, समाधानी असाल तर उंची अजिबात मॅटर करत नाही. आता ही उंची घरच्या घरी कशी मोजायची? उंची मोजायचा एक टेप मेडिकलमध्ये किंवा सर्जिकलच्या दुकानामध्ये, जनरल स्टोअरमध्ये तुम्हाला मिळतो, तो तुम्ही घरामध्ये चिटकवा भिंतीवरती. नसेल तर साध्या पट्टीनं किंवा जो काही टेप असतो मेजरिंग टेप आपला बांधकामाचा किंवा तुमच्या कपडे शिवायचा, त्याच्यानं तुम्ही तुमच्या भिंतीवरती मार्किंग करून घेऊ शकता आणि तुमची उंची बघू शकता. तुम्ही एकदा प्रौढ झाल्यानंतर परत नंतर कोणी उंची बघत नाही, लग्नाच्या वेळेसच ते बघितले जाते. परंतु लहान मुलगा, लहान लेकरू जर घरामध्ये असेल तर त्याची उंची व्यवस्थित वाढत आहेत का महिन्याला, 2 महिन्याला, हे बघण्यासाठी तुम्हाला घरामध्ये अशा प्रकारे उंचीची व्यवस्था करता येऊ शकते. आता तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे श्वासाचा दर. श्वासाचा दर किती असावा? जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्याचा श्वासाचा दर हा अतिशय जास्त असतो, 50 ते 60 पर मिनिट, म्हणजे दर मिनिटाला. आणि ही श्वासाची गती हळूहळू कमी होते. जेव्हा तरुण होता, तो प्रौढ होतो, तेव्हा त्याची साधारण 16 ते 20 पर मिनिट इतका त्याचा दर असतो. श्वासाची क्वालिटी देखील महत्वाची आहे. खूप उथळ किंवा खूप जास्त खोल असा देखील श्वास असला नाही पाहिजे. एक मध्यम संतुलित श्वासाचा दर आपला असला पाहिजे. श्वासाची प्रक्रिया आपली झाली पाहिजे. या श्वासाच्या प्रक्रियेवरती आपली मानसिकता अवलंबून आहे, आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती अवलंबून आहे. तुम्ही बघा, योगा, ध्यानधारणा, मेडिटेशन करणाऱ्या लोकांचं श्वासावरती अतिशय चांगलं नियंत्रण असतं आणि म्हणून त्यांची इम्युनिटी देखील चांगली असते. त्यांचा ताणतणाव देखील खूप चांगल्या प्रकारे कमी होतो. त्यांच्या रागावर देखील खूप चांगलं कंट्रोल करता येऊ शकतो. म्हणजे श्वासाच्या दरावरून तुमचा मानसिकता आणि शारीरिकता अवलंबून असते, इम्युनिटी अवलंबून असते. त्यामुळे श्वासाचा दर अत्यंत महत्वाचा आहे. साधारण नॉर्मल श्वासाचा दर हा प्रौढ पुरुषांच्या मध्ये किंवा स्त्रियांच्या मध्ये हा 14 ते 18 इतका असावा. त्यापेक्षा जर जास्त वाढत असेल तर तुम्हाला हृदयविकाराचा धोका असू शकतो किंवा तुम्हाला फुफ्फुसाचा देखील आजार असू शकतो. तुम्ही घाबरलेला असू शकता. तुम्ही पडल्यानंतर किंवा तुम्ही चालल्यानंतर, शारीरिक कष्ट केल्यानंतर, पायऱ्या चढल्यानंतर लागलीच तुम्हाला दम लागत असेल, श्वासाची गती वाढत असेल तर अशा वेळी देखील तुम्हाला डॉक्टरांना दाखवण्याची आवर्जून नितांत गरज आहे. साधारण किती चालल्यानंतर दम लागला तर गडबड असते? जर तुम्ही पायऱ्या चढत आहात, 1-2 मजले चढले की लगेचच तुम्हाला बसा वाटत असेल, वरचा धाप वर आणि खालचा धाप खाली अशा प्रकारे होत असेल तर तुम्हाला गडबड आहे. सपाट पृष्ठभागावर चलत असाल, साधारण 500 मीटर 300 मीटर अंतर चालल्यानंतर लगेच तुम्हाला दम लागत असेल तर कुठे काहीतरी गडबड असू शकते, ज्याला आपण डिस्निया ऑन एक्सर्शन असं म्हणतो. अशा वेळी देखील तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेण्याची अत्यंत गरज आहे. श्वासाचा दर घरच्या घरी कसा मोजायचा तर त्या व्यक्तीला सपाट पृष्ठभागावरती उतानं झोपवायचं आणि त्याच्या छातीकडे किंवा पोटाकडे नीट बारकाईने लक्ष द्यायचं. त्याची छाती किंवा पोट दर मिनिटाला किती वेळा खालीवर होतं हे मोजायचं. कसं मोजायचं? घड्याळाकडे बघायचं, सेकंद काटा 12वर येऊ द्यायचा
आणि तिथून मोजायला सुरुवात करायची किती वेळ खालीवर होते पोट किंवा छाती, आणि ते परत काटा 12 येईपर्यंत म्हणजे संपूर्ण 1 मिनिट तुम्ही मोजा, तुम्हाला ती श्वासाची गती त्याच्या चांगली मोजता येईल आणि ती टिपून ठेवा. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे हार्ट रेट, ज्याला आपण नाडीचा ठोका म्हणतो. म्हणजे आपलं हृदय दर मिनिटाला किती वेळा पंप करतं, स्ट्रोक करतं, हे अत्यंत महत्वाचं आहे. जर तुम्हाला हृदयविकाराचा आजार असेल, रक्तवाहिन्यांचा आजार असेल, बीपीचा उच्च रक्तदाबाचा आजार असेल, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजून येतात. त्यामुळे हा अतिशय बारकाईनं बघितला पाहिजे. सगळ्यात सुरुवातीला पाहूया की तो हा दर किती असला पाहिजे. आईच्या गर्भात असेल तर साधारण 200 पर्यंत पर मिनिटाला हा आईच्या गर्भामध्ये नाडीचा ठोका असतो. जेव्हा ते जन्माला येतं तेव्हा ते साधारण 160-180 असतं. हळूहळू हा नाडीचा ठोका कमी व्हायला लागतो आणि साधारण ते 18-20 वर्षाचा असताना साधारण 80-90 इतका असतो. त्याच्यानंतर सुद्धा तो नॉर्मल व्हायला लागतो, म्हणजे कमी व्हायला लागतो. तो साधारण 72 ते 80 हा नॉर्मल हृदयाचा ठोका समजला जातो. परंतु हल्लीच्या धावपळीच्या युगामध्ये 70 ते 90 हा देखील नॉर्मल समजला जातो. म्हणजे लगेचच खूप 80 पेक्षा वाढला म्हणजे घाबरून जायची गरज आहे असं अजिबात नाही. पण सातत्यानं जर तुमचा नाडीचा ठोका हा 90-100च्या वरच राहत असेल कधीही चेक केल्यानंतर, तर तिथं मात्र काहीतरी गडबड असू शकते. अशा वेळी तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता असते. अजून एक महत्वाचं, दिवसभराच्या वेगवेगळ्या वेळेला तुमचा नाडीचा ठोका वेगवेगळा असू शकतो. सकाळी उठल्या उठल्या तुमची बॉडी निवांत असते, शरीर शांत असतं, मन शांत असतं, अशा वेळी नाडीचा ठोका हा कमी असेल. दुपारी तो वाढलेला असेल, अजून सायंकाळी जास्त वाढलेला असेल. त्यासोबतच तुम्ही पळला असाल, चालला असाल, शारीरिक कष्ट केला असेल, घाबरलेला असाल, चिंतेमध्ये असाल, स्ट्रेसमध्ये असाल, तेव्हा तुमचा नाडीचा ठोका वाढतो. हे स्वाभाविक आहे, शरीराने दिलेला तो रिफ्लेक्स आहे, याच्यामध्ये गडबड नसते. हा नाडीचा ठोका 100-110च्या वर जायला नाही पाहिजे, खाली 50-60च्या खाली सुद्धा जायला नाही पाहिजे. नाडीचा ठोका नॉर्मल असणं हे तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असण्याचं लक्षण आहे. तुमची मानसिकता शांत आहे, स्थिर आहे, याचं ते लक्षण आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट नाडीच्या ठोक्याबद्दल, हृदयाच्या ठोक्याबद्दल, ती म्हणजे नाडीचा ठोका तुम्हाला जाणवला नाही पाहिजे. म्हणजे काय तर छातीमध्ये धडधड करणं हा प्रकार, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पाल्पिटेशन असं म्हणतो, हे तुम्हाला जाणवलं नाही पाहिजे. म्हणजे आता मी तर बसलोय, मी तुमच्याशी बोलतोय, तर माझं हृदय चालू आहे, परंतु मला ते जाणवतंय का? नाही. परंतु जेव्हा इथं काहीतरी साप पडेल किंवा काहीतरी अचानक माझ्यासोबत होईल, तेव्हा अगदी छातीमध्ये धडधड धडधड असा आवाज यायला लागेल. म्हणजे काही रुग्णांच्या मध्ये विनाकारण, कुठलंही कारण नसताना छातीमध्ये धडधड करतं, एक अनामिक भीती वाटते. अशा वेळी काहीतरी गडबड असू शकते, ज्याला आपण पाल्पिटेशन म्हणतो. तुम्ही डॉक्टरांकडे जाणं अत्यंत गरजेचं असतं. आता हा नाडीचा ठोका घरच्या घरी कसा बघायचा? तर साधी सोपी पद्धत आहे. याला कुठलं इन्स्ट्रुमेंट लागत नाही, काही नाही. साधं तुमच्या जो पेशंट आहे त्या पेशंटच्या हातावरती इथं या अंगठ्याच्या बाजूला, या मनगटाच्या आतल्या बाजूनं 3 बोटं अशी ठेवा. तुम्हाला तिथं नाडीचा ठोका जाणवेल, पल्सेशन जाणवेल, असं टकटक तुमच्या बोटाला तिथं जाणवेल. साधारण तसंच जसा श्वास बघितला तसंच घड्याळाकडे बघा, सेकंद काटा 12 येऊ द्या. 12 पासून ते काउंट करायला सांगा किती वेळा तुम्हाला हा नाडीचा ठोका तुमच्या बोटाला जाणवतो. असा ते तुम्ही परत तो काटा 12 येईपर्यंत काउंट करा. साधारण 80 येईल, 85 येईल, घाबरलेला असेल तर 90 येईल, तर तुम्हाला ते नाडीचा ठोका सहज लक्षात येईल. मिनिटाला किती होतो तर साधारण 80-90 पर्यंत हा नॉर्मल समजला जातो, त्याच्यापेक्षा जास्त नाही झाला पाहिजे. त्यानंतर 5वा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ब्लड प्रेशर, म्हणजे रक्तदाब. रक्तदाब म्हणजे काय? रक्तवाहिन्यांच्या मधून वाहणाऱ्या रक्तानं रक्तवाहिन्याच्या आतल्या भिंतीवर टाकलेला दाब म्हणजे रक्तदाब. हा रक्तदाब नॉर्मल किती असला पाहिजे? याच्यामध्ये 2 प्रकारचे रक्तदाब असतात, एक म्हणजे वरचा बीपी आणि एक म्हणजे खालचा बीपी. आता लहान बाळांच्या मध्ये बीपीच्या बाबतीमध्ये उलट असतं, नाडीचा ठोका जास्त असतो, तो बीपी हा कमी असतो. म्हणजे लहान बाळ जन्मलेला असेल तर साधारण वरचा बीपी हा 60-70 असतो, खालचा बीपी हा 40-50 अशा प्रकारे असतो. जसं जसं बाळ मोठं होईल तसं हा वाढत जातो आणि साधारण प्रौढ वयामध्ये हा 120-80 अशा प्रकारे येतो. आणि त्याच्यानंतर पुढे जसं वय वाढेल तसं 130-90-85 असा देखील येऊ शकतो, तो देखील नॉर्मल समजला जातो. परंतु जर सातत्यानं तुमचा बीपी हा 140च्या वर वरचा बीपी राहत असेल आणि खालचा बीपी सतत 90च्या वर राहत असेल, तर अशा वेळी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. या बीपीच्या बाबतीमध्ये देखील डायurnal व्हेरिएशन्स असतात, म्हणजे दिवसभरामध्ये बीपी मध्ये सुद्धा बदल येऊ शकतात. सकाळी उठल्या उठल्या बॉडी शांत असते, बीपी तुमचा कमी असू शकतो, दुपारी जास्त असू शकतो. इव्हिनिंगला म्हणजे सायंकाळच्या वेळेला तुम्ही कष्ट केलेलं असतं, ताणतणाव झालेला असतो, दगदग झालेली असते, धावपळ झालेली असते, अशा वेळी देखील तो बीपी वाढलेला दिसून येऊ शकतो. त्यामुळं जर तुमच्या बीपीचं निदान करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांकडून अशा प्रकारे दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला रिडिंग घ्याव्या लागतील आणि मग तुम्हाला फायनली त्याचं निदान करता येऊ शकते किंवा तुम्हाला बीपीचा आजार आहे का नाही.
आता हा बीपी घरच्या घरी कसा बघायचा, तर ह्याची बीपीची मशीन मिळते बाजारामध्ये, साधारण 1,500-2,500 वेगवेगळ्या कंपनीच्या मिळतात. ते तुम्ही घेऊ शकता आणि इमर्जन्सी तुमच्या बीपी पेशंटचा बीपी तपासू शकता. आणि तो जर वाढलेला असेल तर लागलीच तुमच्या डॉक्टरांकडे जाऊ शकता. रात्री अपरात्री जर झालं तर इमर्जन्सी जायचं का नाही, तर हे तुम्हाला बीपी वरून, नाडीवरून कळतं, श्वासाच्या गतीवरून कळतं, त्याच्या शुद्धीवरून कळतं, तो कॉन्शियस आहे का अनकॉन्शियस आहे का, बोललेलं त्याला कळतंय का, ह्या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला कळतं की बाबा ह्याला दवाखान्यात न्यायची गरज आहे का, डॉक्टरांना लागलीच दाखवायची गरज आहे का. यासोबतच तुम्ही घाबरलेला असाल, टेन्शन मध्ये असाल, चिंता काळजी असेल, तुम्हाला कुठला तरी लोड असेल, जास्तीचा ताणतणाव असेल, अशा वेळी देखील तुमचा बीपी वाढू शकतो. जेव्हा तुम्ही नॉर्मल होता, मन शांत होतं, तेव्हा तुमचा बीपी नॉर्मल देखील होऊ शकतो. अशा वेळी देखील घाबरायची अजिबात गरज नाही. बीपी कंट्रोल करण्यासाठी काय करायचं याबद्दल आपण आपल्या चॅनलवरती खूप चांगला व्हिडिओ बनवला, तो देखील तुम्ही आवर्जून पहा. मानसिकता चांगली ठेवा, मिठाचं प्रमाण कमी करा, फास्ट फूड जंक फूडचा वापर कमी करा, तेलकट तुपकट कमी करा, रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी काळजी घ्या, ध्यानधारणा, योगा, मेडिटेशन करा. मानसिकता चांगली ठेवून तुमचा बीपी देखील खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येऊ शकतो. यासोबतच काही लोकांना डॉक्टरांचं नाव काढलं किंवा डॉक्टरांच्या दवाखान्यात गेल्यानंतरच बीपी वाढतो, त्याला आपण व्हाईट कोट हायपरटेन्शन असं म्हणतो. हा देखील एक विचित्र प्रकार आहे, पण मात्र तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याच्यावर देखील चांगले सोल्युशन काढता येऊ शकतं. 6वा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शुगर, अर्थात रक्तातील साखर. उपाशी पोटीची साखर आपली कधीही 110च्या वर जायला नाही पाहिजे आणि जेवण करून कधीही आपली साखर 150-160च्या वर जायला नाही पाहिजे. अजून एक ह्या रक्ताच्या साखरेच्या संबंधित तपासणी असते, ज्याला आपण HbA1c असं म्हणतो. ही HbA1c साधारण 5.5च्या आतच आपली असली पाहिजे. 5.5 पासून 6 करत चालली की लगेच आपण सावध झालं पाहिजे, तिथं काहीतरी गडबड आहे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता HbA1c घरी करता येते का? अजिबात नाही, तुम्हाला लॅबमध्ये ती तपासणी करावी लागते. पण साखरेची तपासणी घरी करता येऊ शकते. साधं ग्लुकोमीटर नावाचं एक डिव्हाइस असतं, एक इन्स्ट्रुमेंट असतं, साधन असतं, त्याच्या माध्यमातून त्याच्यामध्ये स्ट्रीप असतात, छोट्या छोट्या सुया असतात, स्पिरिट स्वॅबने ते स्वच्छ करायचं आणि तुम्ही सकाळी उपाशी पोटी जेवण करून 2 तासांनी तपासणी करू शकता आणि तुमच्या साखरेचा अंदाज घेऊ शकता. किंवा घरामध्ये कुणाला शुगर असेल तर हे ग्लुकोमीटर अतिशय चांगल्या प्रकारे कामाला येतं. अचानकपणे चक्कर आली, बेशुद्ध पडलं, लगेच त्याची साखर बघता येते. कमी असेल साखर, त्याला आपण साखरेचं काहीतरी खायला देऊ शकतो. खूप वाढलेली असेल तर लगेच आपण डॉक्टरकडे घेऊ शकतो. म्हणजे हे अतिशय महत्वाच्या गोष्टी आजच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. कारण डायबिटीस हा देखील एक छुपा आजार आहे, ज्यासोबत काही लक्षणं देखील असतात म्हणा. म्हणजे जसं की भूक लागणं, खावखाव होणं, वारंवार लगविलं जावं लागणं, अशक्तपणा जाणवणं, या सगळ्या गोष्टी असतील. साखर तपासून तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या. नक्कीच तुम्हाला लवकर निदान करता येईल, लवकर उपचार करता येईल आणि तुमच्या आजारापासून लवकर मुक्त देखील होता येईल, त्याच्यावर नियंत्रण ठेवता येईल. आता पाहूया शेवटचा महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे शरीराचं तापमान. आता शरीराचं तापमान म्हणजे ताप येणं. ताप कधी येतो? जेव्हा तुमच्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्फेक्शन असतं, संसर्ग झालेला असतो, बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, पॅरासाइट असेल, या सगळ्या संसर्गामुळे शरीराचं तापमान वाढतं. असं का बरं? का ताप येणं हा आजार नाही. ताप येणं काय आहे? शरीरानं दिलेला तो नॅचरल रिफ्लेक्स आहे. काय होतं? जेव्हा आपल्या शरीरामध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम जातात, जीवजंतू जातात, तेव्हा आपल्या शरीराच्या नॉर्मल टेम्परेचरला म्हणजे 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला ते जिवंत राहतात. मग शरीर काय करतं? आपल्या शरीराचं तापमान वाढवायचा प्रयत्न करतं, ज्यामुळे त्या मायक्रो ऑर्गॅनिझमची वाढ तिथं खुंटेल. म्हणजे ती एक प्रतिकार शक्तीच आहे. ताप येणं म्हणजे प्रतिकार शक्तीच आहे. पण खूप जास्त ताप येत असेल तर त्याचा मेंदूवर परिणाम होत असेल तर अशा वेळी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं असतं. लहान लेकरापासून ते मोठ्या वयापर्यंत साधारण बॉडीचं टेम्परेचर हे 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं आणि फॅरनहीट मध्ये म्हणलं तर ते 97 डिग्री फॅरनहीट इतकं असतं. मग याच्यामध्ये व्हॅरिएशन असू शकतं. 36.1 डिग्री सेल्सिअस ते 37.2 डिग्री सेल्सिअस हे नॉर्मल तापमान समजलं जातं आणि फॅरनहीट मध्ये म्हणाल तर 97 ते 99 डिग्री फॅरनहीट हे नॉर्मल तपासलं जातं. परंतु यासोबतच तुम्ही राहता त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे, हवा वातावरणातलं तापमान कसं आहे, सीझन कोणता आहे, यावरून देखील तो आपल्या शरीराचं तापमान ठरलं जातं. सोबत शरीराचं तापमान वाढल्यानंतर अंग गरम लागतं. काही जणांचं अंग अजिबात गरम लागत नाही, आतल्या असताना हाडी ताप असतो. अशा वेळी मग आपल्याला तिथं तापमान बघावंच लागतं. आता हे तापमान घरच्या घरी कसं बघायचं? तर थर्मामीटर आहे, हल्ली डिजिटल थर्मामीटर मिळालेले आहेत, तुम्ही काखेमध्ये ठेवू शकता. अर्धा 1 मिनिटानं ते बीप वाजतं, ते अलार्म देतं आणि त्याच्यावर लगेच तुमची रिडिंग येते आणि त्या रिडिंगवरून तुम्ही ठरवू शकता किंवा आपलं तापमान कसं आहे. तर नक्कीच मित्र हो, तुमचं वजन, उंची, श्वासाचा दर, नाडीचा ठोका, बीपी, शुगर आणि शरीराचं तापमान तुम्हाला वेळच्या वेळी माहीत करून घ्यावंच लागेल, जेणेकरून तुम्हाला लवकर सावध होता येईल आणि एकूणच तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या घरातल्या लोकांच्या आरोग्यासाठी याचा अतिशय चांगला फायदा होईल. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घरच्या घरी तपासल्या आणि त्या वाढलेल्या किंवा खूप कमी झालेल्या दिसून आल्या तर लगेचच घाबरून अजिबात जायचं नाही. लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. फक्त तुम्हाला हे वेळीच सावध करण्यासाठी हा व्हिडिओ आहे. यासोबतच तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनशैली चांगली ठेवा, वेळेवर जेवण करा, वेळेवर झोपा, व्यसनांच्या पासून दूर राहा, मानसिकता चांगली ठेवा, सतत आनंदी राहा, समाधानी राहा, इतरांची तुलना अजिबात करू नका, आपल्या कामामध्ये व्यस्त राहा, आपले छंद जोपासा, चांगल्या लोकांच्या सोबत मिसळा, सतत सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा, प्रेरणादायी लोकांच्या संपर्कात राहा, सात्विक आहार घ्या,
आणि एकूणच या सगळ्या गोष्टी जर केल्या तर तुमचं आयुष्यमान चांगलं वाढेल आणि तुम्ही आयुष्यभर ठणठणीत निरोगी राहाल, आनंदी राहाल. तर मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. आणि अजून एक महत्वाचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही, कोणाला सुद्धा इतका वेळ नाही, परंतु मी आवर्जून तुमच्यासाठी वेळ काढून ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो. तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि वेळोवेळी तुम्ही त्याचं कौतुक देखील करता. याच्याबद्दल मी तुमचा आभार मानतो मनापासून. बरेच जण खूप चांगल्या छान छान कमेंट करतात. आजच्या या व्हिडिओला देखील अतिशय चांगल्या छान छान कमेंट करून आम्हाला कळवा, अजून आमचा उत्साह वाढवा. कारण तुमच्या कमेंट, तुमच्या लाईक, तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन हेच आमच्यासाठी टॉनिक आहे. या टॉनिकच्या बळावर, या जोरावर आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय व्हिडिओ बनवण्यासाठी नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करू. व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्या सगळ्या बेसिक गोष्टी कळू द्या, त्यांना देखील त्याचा फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, आशीर्वाद देतील. परत एकदा जाता जाता विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद.